प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले त्याच्यामध्ये दादासाहेब आणि मदतीने डॉक्टरांशी घेऊन गेले. त्याच्यामुळे आमची आणि इतर जे चळवळीतले जे निराळे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये दादासाहेबांची नेहमी मुली गाठ पडत असते. तेव्हा आमची तशी बऱ्याच वर्षापासून मी त्यांना ओळखतो आणि एवढं तुमच्यासारखे सहकारी त्यांना लाभले. इतक्या वर्ष तुम्ही सगळे लोक निष्ठेने एक सत्व म्हणून काम करतायत, त्याच्यामध्ये प्रबोधन त्याच्यामध्ये खूप चांगलं काम आहे. नेटाने करायला पाहिजे. परिस्थिती काही चांगली नाही आहे पण आपण प्रयत्न करत राहिलो. याच भूमिकेतून मी आज थोडक्यात काहीतरी मांडणार आहे. तर औषध एवढी महाग का आहे याचं मुख्य कारण म्हणजे सरकारने औषध कंपन्यांना नफेखोरी करायला पूर्ण मुभा दिलेली आहे. कर लाईव्ह आहे ते बोला. औषधं एवढी महाग असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण, मुख्य कारण म्हणजे औषध कंपन्यांना वाटेल तेवढा नफा घ्यायला सरकारी धोरणाने परवानगी दिली. आणि असा आपल्या बॉलपेनबद्दल किंवा भांड्याबद्दल खुर्चीबद्दल सरकार का करू शकत नाही? औषधांबद्दलच काय याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रुग्ण हा हातबल असतो. हे तुम्हाला औषधांबद्दल काही अज्ञान आहे ते महत्त्वाचं नाही आहे, ते महत्त्वाचं आहे. तसं मला कॉम्प्युटरबद्दल अज्ञान आहे, मला मोबाईलबद्दल अज्ञान आहे. मोबाईल बिघडला तर मी तर काहीच करू शकत नाही, दुसऱ्याची मदत घेऊन मी करतो. पण मोबाईलवाला मला हात फिरगळत नाही माझा. पण औषध कंपन्या तुमचा हात फिरगळतात कारण तुम्हाला दुसरा पर्याय नसतो. जेव्हा तुम्ही आजारी पडता, आपण जेव्हा आजारी पडतो, जेव्हा आपल्याला औषध घ्यायची पाळी असते तेव्हा आपल्याला काहीतरी त्रास होत असतो, पोटात दुखत असतो, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, काही लोक मरणाच्या दारात उभे असतात. तेव्हा इकडे तिकडे हे औषध नाही पटलं किंवा हे औषध परवडत नाही, दुसऱ्या दुकानात चौकशी करू, तिसऱ्या दुकानात बघू किंवा पुढच्या महिन्यात घेऊ असं आपल्याला करता येत नाही. ते रुग्ण हातबल असतो, त्याला विचार असतो, तो त्याला काय करता येतो. तो किती का मोठा अधिकारी असो किंवा पुढारी असो, त्याला ते डॉक्टरने लिहून दिलेलं औषध घ्यावंच लागतं. आज उद्या करू, मला दुसरं पाहिजे असं चालत नाही. आणि त्याचा गैरफायदा औषध कंपन्या घेतात आणि त्या वाटेल त्या किमतीनं म्हणजे जे उत्पादन खर्च असतो. आता साधारण तुम्ही आपली प्लास्टिक इंडस्ट्री घेतली, समजा एक खुर्ची घ्या, या खुर्चीचे त्या कारखानदाराला जी काय उत्पादन किंमत पडते त्याचा खर्च असतो, रॉ मटेरियल असतं, कामगारांचे पगार असतात, सगळं असतं. त्याला काहीतरी ते दोनाने गुणतात. साधारण आपल्याला असं आढळतं की कुठल्याही धंद्यामध्ये तुमचा जेवढा उत्पादन खर्च असतो त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट पैसे. आता चहा आपण काय 10, 15, 20 रुपयाला घेतो, त्या चहावाल्याला किती पैसे खर्च येतो? तर आपण गणित काढलं साधारणतः उत्पादन खर्चाच्या दुप्पट तिप्पट फारच चौपट. ह्याच्यापेक्षा काय कोणी पैसे घेत नाही कारण मग स्पर्धक असतात. हा चहावाला जर 40 रुपयाला चहा विकतो तो दुसरा 20 रुपयाला विकतो, मी 20 रुपयाला विकत जाईल ना. ते स्पर्धक निर्माण होतात आणि चहा घेणारा माणूस ठरवतो की बाबा नको, एवढा महाग आहे, आपण पलीकडे बघू किंवा उद्या बघू ते भाव कमी होतात का. आपण म्हटलं आंबा एवढा महाग आहे, बघूया भाव कमी होतात का, अजून 4 दिवसांनी घेऊ. असं औषधाबद्दल करणं शक्य नसतं. आणि ही जी रुग्णाची हातबदलता असते, नाईलाज असतो, त्याचा गैरफायदा औषध कंपन्या घेतात. आणि सरकारचं कर्तव्य असं आहे की रुग्णाची हातबलता लक्षात घेता, रुग्ण बिचारा असतो, किती का हुशार असेल ना, तुम्ही गणिताचे प्राध्यापक असाल किंवा आणखी काय सायंटिस्ट असाल, पण औषध म्हटलं की तुम्हाला काही तुमचे गुडघे टेकतात. याचा गैरफायदा औषध कंपन्या घेतात आणि रुग्ण हा काही बार्गेन करू शकत नाही, घासाघीस करू शकत नाही. आणि म्हणून रुग्णाचं संरक्षण करणं हे सरकारचं काम. म्हणून आम्ही गेले 40 वर्ष ही मागणी करतो आहोत की जी काही उत्पादन खर्च असेल त्या उत्पादन खर्चाला तुम्ही दोनाने गुणा. तेवढं तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये त्या दुकानदाराचा नफा आला, बाकीचे खर्च आले, डिस्ट्रीब्युशनचे व्यापाऱ्यांचा नफा आला आणि तुमचा स्वतःचा नफा आला. हे सगळं मिळून 100 रुपयाचं जर काही औषध असेल तर 200 रुपयात विका, असं आम्ही गेले 40 वर्षे मागतोय. आणि सरकारचं स्वतःचं धोरण होतं. 1979 साली इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यांनी औषधांवर किमतींवर नियंत्रण आणलं आणि तेव्हा तर त्यांनी 100 रुपये उत्पादन किंमत असेल तर 160 रुपयेपर्यंत विकायचं, 200 रुपये नाही, 160 रुपयेपर्यंत विकायचं असं बंधन घातलं. त्याच्या विरुद्ध औषध कंपन्यांनी खूप कालवा केला. काही औषध कंपन्यांनी उत्पादन बंद केलं
आणि त्याच्यामुळे बरेच दिवस सरकारचं आणि औषध कंपनीचं थोडंसं झक्काझक्की चालू राहिली आणि काय औषधं मिळण्याशी झाली. पण तरीसुद्धा औषध कंपन्या 19 सालापासून नंतर जवळजवळ 93 सालापर्यंत म्हणजे किती 16 वर्ष होतात हा नियम पाळून औषध कंपन्या माल तयार करत होत्या, विकत होत्या, नफा कमवत होत्या, वाढत होत्या. म्हणजे असं नाही की ते 100 रुपयाचा माल 160 रुपयाला 160 रुपये विकल्यामुळे औषध कंपन्या दिवाळीखोरीत निघाल्या असं काही झालं नाही. त्यांना तेव्हा नफा पण कमी नफा मिळत होता. तर पण त्यांची लॉबी स्ट्रॉंग झाली पहिल्यापासून होतीच आणि त्यांनी दबाव आणून सरकारच्या मागे लागून ती हळूहळू तिची हा होता नियम होता 1979 साली. त्याला इंग्लिशमध्ये ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर DPCO असं म्हणतात. म्हणजे औषध किंमत नियंत्रण आदेश. तर औषध किंमत नियंत्रण आदेश 1979 साली जो होता तो त्यांनी हळूहळू टप्प्याटप्प्याने मागे घेतला आणि 95 सालापासून जवळजवळ सगळी औषधं ही कुठलंच त्याच्यावर नियंत्रण राहिलं नाही आणि किमती खूपच वाढल्या. मग आमच्यासारख्या अनेक लोकांनी आरडाओरडा सुरू केलं की हे काय आहे, असं असतं का म्हणे, लोकांचे फार हाल होतात. आणि पेपरामध्ये आरडाओरडा झाला, सरकार शेवटी निवडणुका जिंकायला तुम्हाला काहीतरी लोकांसाठी करावं लागतं. आम्ही मग सुप्रीम कोर्टात गेलो. आमचं एक ऑल इंडिया पातळीचा गट आहे, ऑल इंडिया ड्रग ॲक्शन नेटवर्क नावाचा. त्याच्यामध्ये आम्ही 2003 साली गेलो की हे काय आहे, तुम्ही लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, तर सरकारने नियंत्रण घातलं पाहिजे. पण आपलं कारभार असायची सुप्रीम कोर्टाच्या न्यायव्यवस्थेचा की ती 2003 साली जी काही केस लागलेली त्याचा अजून निर्णय लागलेला नाही. पण एक मात्र झालं, जेव्हा 2003 साली सुप्रीम कोर्टाने केस ॲडमिट केली तेव्हा त्याने सरकारला काय सांगितलं की आम्हाला काय ह्याच्याबद्दल तुम्हाला काही भाग पडायचं नाही, तुम्ही तुमचा शहाणपणाने विचार करा आणि सगळी आवश्यक औषधं म्हणतात. तर सगळी आवश्यक औषधं लोकांना परवडतील अशा दरात राहतील अशी व्यवस्था निर्माण करा असं त्यांनी अंतरिम आदेश दिला होता. 2003 सालची गोष्ट. तर कुठे काय ते काय पाळतच नव्हतं. मग आम्ही सारखं कोर्टामध्ये जातो, लॉर्डशिप सारखं हे काय करत नाहीत, कंपन्या पाळत नाहीत, सरकार काय बघत नाही. मग सरकार काहीतरी सांगत नाही, आम्ही आता एक कमिटी नेमलेली आहे, मग आणखी एक कमिटी नेमलेली आहे. असं करत 13 सालमध्ये ढकलगाडी गेली. मग 13 साली सुप्रीम कोर्टाचा सुद्धा संयम सुटला किंवा त्यांचं हे संपलं आणि ते म्हटले तुम्ही आता जर आम्ही 2003 साली तुम्हाला सांगितलं होतं औषधांच्या किमतीवर नियंत्रण असं घाला की सामान्य माणसाला इसेन्शियल औषधं मिळाली पाहिजे योग्य दरामध्ये, तुम्ही काहीच केलं नाही तर आम्हीच ऑर्डर काढू म्हटल्यानंतर त्यांनी मग 13 साली एक नवीन औषध नियंत्रण ऑर्डर काढली. पण ती इतकी बोगस आहे की त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आज तुम्ही जर बघितलं कागदावर तर आज भारतामधली सर्व आवश्यक औषधं ही किंमत नियंत्रणाखाली आहेत. ब्लड प्रेशरचं असेल, डायबिटीसचं असेल, अँटीबायोटिक असेल, हे नावापुरतं किंमत नियंत्रणावर आहे पण प्रत्यक्ष त्याच्यावर किंमत नियंत्रण काहीही नाही आहे. वाटेल तेवढ्या किमतीला मिळतं. आता मी त्या तपशिलात जात नाही. मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत सरकार ठरवत नाही औषधांवर किंमत नियंत्रण घालण्याचा निर्णय जोपर्यंत सरकार करत नाही, जोपर्यंत सामान्य नागरिकाला कंपन्यांच्या ह्याच्यावर सोडून दिलेले तोपर्यंत अशीच औषधांची किमती आपल्या महाग राहतात. आता इतर देशामध्ये काय होतं, इतर देशामध्ये औषध इन्शुरन्स कंपन्या आणि सरकार औषध विकत घेतं आणि ते लोकांना फुकट मिळते. आपलं सरकारसुद्धा काय करतं, आता आपण त्या गव्हर्नमेंट दवाखान्यामध्ये गेलो तर गव्हर्नमेंट दवाखाने काय करतात, औषध कंपन्यांकडून माल विकत घेतात आणि आपल्याला आपल्या टॅक्समधून विकत घेतात आणि फुकट देतात. पण जेव्हा सरकार किंवा एखादी कंपनी किंवा एखादी इन्शुरन्स कंपनी जेव्हा औषध कंपनीकडून माल विकत घेतं तेव्हा ते घासाघीस करू शकतात आणि त्याच्यामुळे ते किमती कमी ठेवतात कारण त्यांना औषध कंपनीला वाटेवढे पैसे द्यायचे नसतात आणि त्यांचं ताकद असते आर्थिक. आपली काय तशी ताकद नसते. सामान्य माणूस काय कंपन्यांची कुठे भांडण त्याला त्यातलं काय कळतं. अशा रीतीने एक तर सरकारने तरी औषधं सगळ्या लोकांना द्यावी बरोबर आहे, किंवा स्वतः खरेदी करून लोकांना उपलब्ध करून द्यावी किंवा औषध कंपन्यांवर नियंत्रण करावं. काहीतरी हे करायला पाहिजे ना. आता सगळंच त्यांनी पूर्ण मोकळं रान सोडलं आणि म्हणून ही औषधं एवढी भोयकी महाग आहे. त्याच्यामुळे का औषधं महाग आहेत याचं कारण औषधं
ही अशी एक वस्तू आहे की ज्याच्याबद्दल ग्राहक हतबल असतो, सरकारची त्याला मदत लागते आणि सरकारने खाकावर केलेले. मग ते काँग्रेस सरकार असो नाही तर भाजप सरकार असो, तर भाजप सरकार तर म्हणजे अगदीच तुमचं काही बोलायलाच नको. असं सगळं कारभार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जर औषध नियंत्रण म्हणजे आपल्याला जर योग्य किमतीत औषधे मिळायची असतील तर पहिली गोष्ट अशी करायला पाहिजे. तुम्ही आम्ही ताबडतोबीने काही करू शकत नाही, परंतु जे आपला जाहीरनामा असतो, इलेक्शनचा जाहीरनामा, लोक तुमच्याकडे मतं मागतात, आम्ही तुम्हाला असं करू तसं करू, त्याच्यामध्ये ही मागणी आम्ही घालत आलो. पण त्याच्यावर काही लोकांचा दबाव असल्याशिवाय तर काय होणार नाही. असा एक भाग आहे. आता हे थोडं दूर पडल्याचं झालं. पण तुम्हाला किती नफेखोरी आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता आम्ही स्वतः आमचा एक ट्रस्ट आहे बडोद्यामध्ये, लो कॉस्ट. मगाशी त्यांनी सांगितलं ना, म्हणजे आमचं लो कॉस्ट शब्दाचं इंग्लिशमध्ये काय, कमी किमतीचे औषध. तर काही डॉक्टर्स आणि काही तंत्रज्ञ हे आम्ही 1980 साली सगळे लोक एकत्र आलो आणि आम्ही विचार केला की काहीतरी करायला पाहिजे. फारच नफेखोरी आहे. आणि आमच्यातला एक इंजिनियर होता, IIT झालो, तो म्हटला की एवढं काय अवघड नसतं, आपण पुढे आम्हाला एक मोठी देणगी मिळाली. मी त्या ग्रुपमध्ये सुरुवातीला नव्हतो, म्हणजे संस्थापक नाही आहे मी, पण देणगी मिळाली आणि चक्क एक कारखाना टाकला छोटा आणि औषधं तयार करायची. आणि जे खेड्यामध्ये किंवा सामाजिक कामामध्ये ज्या संस्था पेशंटना ट्रीटमेंट देतात, आपण ज्याला नॉन प्रॉफिट चॅरिटेबल संस्था म्हणतात, अशा चॅरिटेबल संस्थांना आम्ही औषध तयार करून विकतो आणि आम्ही 20% नफा घेतो, 10 ते 20%. म्हणजे आम्ही काही स्वतःच्या पदरचा काही खर्च करत नाही आणि आम्हाला दरवर्षी 10 ते 20% नफा होतो. आणि सगळं आम्ही तंत्रज्ञान, मशिनरी आमची सगळी सुधारत गेलेलं. असं करून सुद्धा आमची जी औषधं आहेत ती बाजारामधच्या 1/5 किमतीला आहे. म्हणजे आता ब्लड प्रेशरची गोळी आम्ही जी विकतो ती गोळी 50-60 पैशाला, म्हणजे 5-6 रुपयाला आमची एक 10ची गोळी मिळते, एक NLFP नावाची. ती गोळी बाजारामध्ये ती हे पाकिट आहे, तर आम्ही जे 5 रुपयाला विकतो ते तुम्हाला 35 रुपयाच्या खाली मिळत नाही बाजारात. अर्थात आम्ही फक्त घाऊक भावाने विकतो, म्हणजे 5-5, 10-10 गोळ्या नाही विकत. आमचा बॉक्स असतो 250 गोळ्यांचा आणि संस्थांना विकतो, की ज्या संस्था किंवा इंडिव्हिज्युअल डॉक्टर्स नाही विकतो, काही डॉक्टर्स. पण आमचं कसं त्याच्यावर हे किंमत लिहिलेली असते, मध्ये मार्जिन आम्ही जास्त देत नाही. म्हणजे आता समजा यांचा दवाखाना आहे, समजा यांनी माझ्याकडून 100 रुपयाची औषधं विकत घेतली लो कॉस्ट करून, तर आम्ही त्याच्यावर 120 रुपये लिहिलेले असतात. इतर कंपन्या काय करतात, MRP म्हणतात माहिती ना, त्याच्याची छापलेली किंमत असते ती 500 रुपये. आणि हा जर घाऊक खरेदीदार असेल त्याला 100 रुपयाला विकायचं. मग हा दुसऱ्या माणसाला 150 रुपये विकतो, तर 150वाला तिसऱ्याला, अशी ती मोठी चेन असते. आणि सगळ्यांना मधल्यामध्ये याच्यामध्ये पैसे मिळतात. किंवा डॉक्टर लोक असतील, दवाखाना असेल डॉक्टरचा, हॉस्पिटल्स असतील. आता ही सगळी जी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत त्यांना औषध कंपन्या स्वस्तामध्ये, म्हणजे त्यांचा भरपूर नफा असतो, पण ह्यांना सुद्धा भरपूर मार्जिन सोडतात. त्याच्यामुळे होतं काय, औषध कंपन्यांना पैसे मिळतात, डिस्ट्रीब्युटर्सना पैसे मिळतात, दुकानदारांना मिळतात, हॉस्पिटल्सला मिळतात आणि हे सगळं पेशंटचे जेवण चालतं. हे सगळं बंद व्हायला. त्याच्यामुळे औषधं एवढी, जरी ते तंत्रज्ञान असलं, औषधशास्त्र, औषध तयार करण्याचं तंत्रज्ञान सोपं नाही, खूप अवघड आहे. आता आम्ही स्वतः आमची जी फॅक्टरी चालवतो ती काय सोपं नाही करायला. त्याला खूप तंत्रज्ञान वापरावं लागतं, काळजीपूर्वक करावं लागतं, त्यात बऱ्याच अडचणी असतात. पण तुम्ही त्या क्षेत्रात शिरला की ते करतात. त्यामुळे ते करण्याजोगं आहे, आम्ही स्वतः केलेलं आहे. आम्ही आता आमचा अगदी छोटा कारभार आहे. मागच्या वर्षी आमच्या काहीतरी 4 कोटी रुपयाची औषधं विकली, म्हणजे काही 30 झाडे ती पत्ती एवढी. पण आम्ही गेले 40 वर्ष हे प्रयोग म्हणूनच करायचं ठरवलं की स्वस्तामध्ये चांगले दर्जाचे औषध तयार करून विकणं शक्य आहे. हे भारतामध्ये आम्ही सिद्ध केलं. आणि खरं म्हणजे चांगल्या दर्जाची औषधं तयार करून विकणं हे छोट्या कंपन्या खूप करतात. भारतामध्ये अशा शेकडो कंपन्या आहेत, स्वस्तात कोणी विकत नाही. आणि अगदी छोट्या कंपन्या असतात त्यांच्याकडे मार्केटिंगचं काही तंत्र नसतं. तर ते काय करतात, ही आमची मोठी कंपनी आहे, मी छोटी कंपनी आहे, तर ते मला ऑर्डर देतात. आणि मी तयार करतो औषधं, म्हणजे औषध छोट्या कंपनीच तयार करते, पण माझं नाव नाही आहे.
ह्या मोठ्या कंपनीला विकतो, त्याच्यावर शिक्का मारतात मोठ्या कंपनीचा आणि विकतात. तुम्ही जर नीट बाटली वाचलीत कधी तर काही बाटल्यांमध्ये मॅन्युफॅक्चर्ड बाय एक नाव असतं, म्हणजे तयार केलं अमुक अमुक कंपनीने, विक्रेता तमुक तमुक कंपनी, आणि विकणारी कंपनी खूप फेमस असते. ग्लॅक्सो असेल, ॲलेम्बिक असेल, सिप्ला असेल. प्रत्यक्ष माल हा एक छोट्या ठिकाणीच तयार होतो. जसं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो ना की माल एखाद्या खूप आपण ज्याचं कौतुक करतो असं एखाद्या खूप चांगली गोष्ट छोट्याशा भटरखान्यात तयार होते, पण तुम्हाला मात्र मोठ्या जाहिरातबाजीने कोणतरी त्याची दुप्पट चौपट भावून घेतो. औषध कंपन्यांचं असंच चालतं. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की काही औषधं खरंच महाग असतात. म्हणजे असं नाही की हे सगळं बदलून जादूसारखं सगळी औषधं स्वस्त याच्यातला भाग नाही, परंतु बरीचशी औषधं म्हणजे तुम्ही स्वतः त्याची औषधं घेत असाल, डायबिटीसची घेत असाल, ब्लड प्रेशरची घेत असाल, काय आणखी काय घेत असाल, पेनकिलर म्हणजे ठणका लागला वगैरे वगैरे, अशा सगळी जी आहेत अशी नेहमी लागणारी 50-100 प्रकारची औषधं ही तुलनेने तयार करायला खर्च कमी येतो, परंतु नफेखोरीमुळे तो तुम्हाला दुप्पट चौपट ते विकतात. दुसरं औषध कंपन्या काय करतात की आता आम्ही जे औषध ब्लड प्रेशरचं विकतो, तयार करतो विकतो, त्याचा शोध 60 वर्षापूर्वी लागला. आता 60 वर्षापूर्वी लागला म्हणून काय ते कमी गुणकारी नाही आहे. मी आपण काय डाळ, मूग डाळ आपण गेले शेकडो वर्ष वापरतो, कमी गुणकारी आहे का? मूग डाळ ही तब्येतीला अंड शेकडो वर्ष आपण वापरतोय. अंड्याचा काय गुण कमी होतो का? किती का असेल, अंड हे माणसाच्या तब्येतीला चांगलंच असतं. त्याच्यामुळे ते जे औषध एनेलेप्रिल नावाचं औषध होतं की त्यांनी काहीतरी छोटासा बदल करून लिस्नोप्रिल नावाचं औषध काढलं. मग काही दिवसांनी रॅमिप्रिल नावाचं काढलं. मूळ औषध तेच, त्यात जरासा इकडे तिकडे बदल करायचा आणि नवीन औषध म्हणून सांगायचं, ते अधिक गुणकारी म्हणून सांगायचं आणि ते दुप्पट किमतीला विकायचं. आणि नवीन औषधाला पेटंट मिळतं. पेटंट म्हणजे माहिती ना की एखाद्या गोष्टीवर पेटंट आहे. आता समजा माझं या बाटलीवर पेटंट आहे, याचा अर्थ दुसरं कोणीही ते औषध तयार ती बाटली करू शकत नाही. माझंच त्याच्यावर पेटंट असतं. त्याला 15 वर्ष सरकारने मुदत दिलेली असते. तर असं पेटंटशाहीसुद्धा आपल्या त्याच्यामध्ये आहे. खरं म्हणजे मध्ये काही कमी झाली होती, पण आता परत वाढलेली. असं सगळं ते गुंतागुंतीचं आहे. पण 90% औषधं ही तुलनेने, तुलनेने शेवटी औषध काय तुमचं मिठा इतकं स्वस्त होणार नाही, औषधे काही म्हणून महाग राहणार, पण त्याचा जो गुण आहे, ब्लड प्रेशरच्या किंवा डायबिटीसच्या ज्या गोळ्या आहेत त्या तुलनेने खूप स्वस्त असतात, परंतु ते आपल्याला महाग करून देतात. नंबर 1. त्याच्यामुळे हा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सरकार त्याला करू शकतं. नंबर 2, औषधं तुम्हाला जी मिळतात ती मूळ औषध जे असतं त्याला प्रत्येक कंपनी वेगळं नाव देते. आता तुम्ही सगळ्या लोकांनी क्रोसिन खाल्लं असेल ना? हां, तर क्रोसिन नावाची जी गोळी असते त्या क्रोसिनमध्ये तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल की पॅरासिटेमॉल नावाचं एक औषध आहे. मूळ नाव त्या औषधाचं पॅरासिटेमॉल असं असतं, थोडं लांबच नाव आहे, बरोबर. त्याला आम्ही जनरिक नाव म्हणतो. जनरिक म्हणजे मूळ. हां, आणि आम्ही जे कॉलेजमध्ये शिकलो डॉक्टर म्हणून, ती सगळे आम्हाला कॉलेजमध्ये मूळ नावाने शिकवलेले असतात. आम्हाला क्रोसिन नावाचा शब्द माहीत नव्हता, कॉलेजमध्ये शिकवला जात नाही. कॉलेजमध्ये डॉक्टर लोकांना पॅरासिटेमॉल हा नाव शिकवलं. तर ते काय करतात 80 कंपन्या, आम्ही स्वतःच करतो. आमची जी लोकस नावाची संस्था, आम्ही काय करतो, पॅरासिटेमॉल नावाचं जे औषध आहे जी पावडर बाजारामध्ये विकत मिळते, घाऊक बाजारामध्ये, ते आम्ही किलोवारी काही लोक टनावर विकत घेतात आणि ते पावडरच्या गोळ्या करतात, बाकी काही करत नाही. आमची जी कंपनी आहे, आमचं जे कंपनीने संस्था आहे, आम्ही पावडरच्या गोळ्या. आता पावडरच्या गोळ्या करणं काही सोपं नाही. म्हणजे गव्हाचं पीठ तुम्ही आणलं तर त्याची चपाती करणं काय, गव्हाची असतं ना, त्यात तुम्ही पाणी किती घालणार, तेल किती घालणार, काय करणार, किती वेळ, ते सगळे तंत्रज्ञ असतं. तसंच ते औषधं तयार करणं म्हणजे खरं म्हणजे स्वयंपाकाचं कसं तुम्ही बिर्याणी करता, चांगली बिर्याणी करायची त्याचं एक विशिष्ट तंत्र असतं, तसंच त्या औषधाचं. पण ते पाळावं लागतं, त्याला शिस्त लागते, त्याला प्रामाणिकपणा लागतो. तू स्वयंपाकामध्ये इकडे तिकडे केलं तर तू चालत नाही, लगेच स्वयंपाक बिघडतो. तसंच त्या औषधांचं आलं लक्षात. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते मूळ नाव बाजूला ठेवायचं आणि मग कंपनी काय करते, एक कंपनी म्हणते क्रोसिन, त्या पॅरासिटामॉल, दुसरी कंपनी म्हणते डोलो. तुम्ही डोलो नाव ऐकलंय का? तिसरी कंपनी म्हणते कॅल्पॉल,
स्कॅल्पॉल नावाचं म्हणजे पॅरासिटामॉल हे औषधं हे आज आपल्याकडे 100 नावाने विकत नाही. 100. जशी कंपनी, प्रत्येक कंपनी त्याला आपलं टोपण नाव लावते. मूळ औषध तेच असतं. तुम्हाला माहीत नाही की डोलो म्हणजेच स्कॅल्पॉल म्हणजेच पॅरासिटामॉल म्हणजेच क्रोसिन, आणि म्हणून ती किंमत वाढते. आणि आता हे क्रोसिन कसं तुमच्या नेहमीच्या परिचयातलं आहे, पण सगळ्या औषधांना, सगळी जी बारी बारी अँटीबायोटिक असतात त्या सगळ्यांना मूळ नाव एक असतं आणि 25-50 कंपन्या त्या वेगळ्या नावाने त्या विकतात. आणि मग त्या काय करतात, आता बरीचशी औषधं तुम्हाला डोलो बिलो कसं तुम्ही डायरेक्ट दुकानदाराला बोलून तुम्हाला माहिती आहे की डोकं दुखलं की डोलो घ्यायचं, तसं तुम्हाला त्या लघवीमध्ये इन्फेक्शन झालं तर काय घ्यायचं माहीत नाही, डॉक्टरकडे जावं लागतं. मग डॉक्टर औषध लिहून देतो. आता मी जेव्हा पास झालो MBBS तेव्हा मला आमच्या सरांनी एक ॲमॉक्सिसिलिन नावाचं औषध शिकवलं, बरोबर. मी डॉक्टर म्हणून जेव्हा जाऊ तर मी ॲमॉक्सिसिलिन, तर बाजारामध्ये ॲमॉक्सिसिलिन मिळतच नाही. बाजारामध्ये ॲमॉक्सिसिलिन हे मूळ नावाने औषधच मिळत नाही. बाजारामध्ये प्रत्येक कंपनी, या कंपनीने एक नाव दिलं, दुसऱ्या कंपनी दुसरं, तिसरं दिलं, अशी 25 प्रकारची नावं त्या, आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे लाच द्यायचं. मग त्याला पूर्वी आम्ही असताना आम्हाला पण पेन भेट दे वगैरे असं किरकोळ द्यायचे. आता ते फार बदललेलं. आता भेटी फार मोठ्या झालेल्या आहेत. हॉटेलमध्ये पार्ट्या द्यायच्या, त्यांच्या फॉरेन ट्रिप करायची. सगळ्यांना करत नाही बरं का, 10% डॉक्टरांनाच मिळालं. ते साध्या डॉक्टरांना काही फारसं मिळत नाही, थोडं मिळतं. जेवढा मोठा डॉक्टर तेवढी त्याची भूक मोठी. अक्षरशः असं अर्थात प्रामाणिकपणे हे सगळं नाकारून काम करणारे डॉक्टर आहेत. 10-20% डॉक्टर असे की जे सगळं नाकारतात, हे आम्हाला काही नको, दिलं तर ठेवून देतात, त्यांचा जीव नसतो. पण डॉक्टर तरी काही औषध तयार करू शकत नाही ना. त्याच्यामुळे ह्या सगळ्या नफेखोरीमुळे सगळ्याच औषधाची किमती वाढलेल्या असतात. म्हणजे डॉक्टरचा नाईलाज असतो, कुठलं तरी तुम्हाला नाव लिहावंच लागतं. मग तुम्ही काय म्हणता, निदान ही मला ग्लॅक्सो कंपनी मला नाव तरी माहिती आहे, कुठेतरी महिंद्र किंवा आणखी जयस्वाल किंवा शिंदे फार्मास्युटिकल काहीच माहीत नाही, किंवा आपटे फार्मास्युटिकल देतात, तुमचं ब्रेन वॉशिंग करतात, तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज पाठवतात, तुम्हाला ट्रिप आयोजित करतात, असा सगळा प्रकार चालतो. त्याच्यामुळे हा सुद्धा एक भाग आहे की औषध हे मूळ नावानेच मिळायला पाहिजे, नाही तर तो भूलभुलैया तयार होतो. पण आमची पहिल्यापासून मागणी काय आहे, फार 40 वर्ष होऊन गेली की सगळी ब्रँड नेम बंद करून टाका. कुठल्याही औषधाला ब्रँड नेम असता कामा नये. पॅरासिटेमॉल हे पॅरासिटेमॉल नावानेच विकलं गेलं पाहिजे. क्रोसिन, मेटॅसिन, कॅलची समिती पब्लिक प्रेशरमुळेच निर्माण झाली होती आणि अनेक तज्ज्ञ लोक त्याच्यामध्ये होते. तर सगळ्या तज्ज्ञ लोकांनी सांगितलं की भारतीय लोकांना जर स्वस्तात चांगली औषधे मिळायची असतील तर हे ब्रँड नेम गेली पाहिजे. त्यांनी शिफारस केली, टप्प्याटप्प्याने तुम्ही एक एक ब्रँड नेम आता काढून टाका. त्याने ॲस्पिरिनपासून सुरुवात केली. ॲस्पिरिन हे फक्त ॲस्पिरिन नावानेच मिळेल, बाकी कुठल्या नावाने मिळणार सुरू केली औषध कंपन्यांनी. आणि ती हाती समितीची शिफारस अजूनही अंमलात आणली नाही. म्हणजे 75 सालची हाती समितीची शिफारस अजून अंमलात आली नाही. 1979 साली औषधांच्या किमती नियंत्रण करणारी ऑर्डर काढली होती, ती तशीच बाजारात गेली. त्याच्यामुळे लास्ट भेटी देत असतात, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला जर म्हणजे मला म्हणायचं की आधुनिक औषधं हे इतकं सोपं नाही आहे. त्याच्या इतकं काय तुमचं मिठा इतकं साखर इतकं ते स्वस्त होणार नाही. परंतु आज ज्या भयंकर वेळ छाती दडपून जाते, म्हातारा माणसांना डायबिटीज आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या लागतात, तर कोणी आजारी पडलं तर केवढी मोठी बिलं येतात. हे सगळं बंद करू शकतं आणि 2 वर्षात 2 वर्षात बंद करू शकतं. काय नाही, सगळी ब्रँड नेम बंद करून टाकायची. आणि औषध सरकारने 1980 केलं होतं ना. 1979 साली सरकारने ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर काढून सर्व आवश्यक औषधांवर किंमत नियंत्रण 19 आणलं होतं. ते अर्धवट होतं, पण काहीतरी होतं ना. सगळं आता गेलेलं आहे. आता नामके वास्ते एक आहे, 13 सालची ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर आहे काँग्रेस गव्हर्नमेंट, त्याचं काही सुद्धा होतं. तिसरं कारण, आणि थांबतो तुम्हाला आता किती मुक्ताबद्दल चाललंय. तिसरं कारण असं आहे की गरज नसताना 2 पेक्षा जास्त औषधं एकत्र करतात, मिक्सर म्हणतात औषधांचं. आता कॉम्बिनेशन मिक्सचर म्हणतो, कॉम्बिनेशन म्हणतो. आता जुन्या लोकांना, काही लोकांना ॲनासिन म्हणून एक औषध होतं माहिती आहे, आणि त्याची जाहिरात होती, डॉक्टर असं पांढरा कोट घातलेला डॉक्टर त्याचा, आणि तो असं 4, म्हणजे त्याचा अर्थ असा होता की हे ॲनासिन जे औषध आहे
त्याच्यामध्ये 4 वेगवेगळी औषधं ती 4 वेगळ्या प्रकारे काम करतो आणि तुम्हाला चौपट आराम मिळेल. तर असा 4 औषधं जी मिक्स केलेली होती ॲनासिनमध्ये, त्यात ॲस्पिरिन होतं आणि इतर काय औषधं होती. असं कुठल्याही आमच्या वैद्यकीय पुस्तकात दिलेलं नाही, कुठल्याही कॉलेजमध्ये ती शिकवत नाही. यांनी कुठेतरी घरगुती फॉर्म्युला काढला, 4 डॉक्टरना हाताशी धरलं, त्यांना पैसे चारले, त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला, पेपर पब्लिश केला की हे औषध खूप गुणकारी, सगळं खोटं. आणि म्हणून नुसतं ॲस्पिरिनचे 5 पैशाची गोळी होती ते ॲनासिन म्हणून ते 4 आण्याला विकतात. कारण काय, जास्त भारी. तुम्ही विक्स फॉर्म्युला 44 ऐकलंय का? विक्स फॉर्म्युला 44 असा हा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला, असे खूप फॉर्म्युला बाजारामध्ये विकत नाही. ताकदीसाठी टॉनिक सगळे मिक्सर असतात आणि ते कुठल्याही आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये असं काही शिकवत नाही. म्हणजे व्हिटॅमिन्सचं मिक्सर आम्हाला शिकवलेलं असतं. ABCD समजा 4 व्हिटॅमिन्स आहेत ते एकत्र आम्ही सुद्धा गरोदर बायकांना मल्टीव्हिटॅमिन म्हणतात ते गोळ्या देतो, पण त्याचं प्रपोर्शन ठरलेलं असतं. याने अशा 15, 18, 20 गोष्टी घातलेल्या असतात आणि त्याच्यामुळे उगीचच कारण नसताना किंमत वाढते आणि साईड इफेक्ट वाढतात. आता हा तुमचा विक्स फॉर्म्युला काय अमुक सगळे जे खोकल्याचे फॉर्म्युले आहेत ना, तुम्हाला वाटते डॉक्टर काय वाटली सांगतात, खोकल्याच्या फॉर्म्युल्याचा 4-4, 6-6 त्याच्यामध्ये घातले काहीही माणसाला उपयोग होत नाही. फक्त किमती वाढतात आणि साईड इफेक्ट्स वाढतात. त्याच्यामुळे खरं म्हणजे आमचं साधी मागणी आहे की जे काही वैद्यकीय विज्ञान संशोधनातून सिद्ध झालेलं आहे, जे कॉलेजमध्ये शिकवलं जातं त्याप्रमाणे औषधं तयार करा. बाकी इकडची तिकडची फालतू औषधं तयार करायची नाही. पण मिक्सर असल्यामुळे सगळी मिक्सर महागडी असतात. त्याच्यामुळे विक्स फॉर्म्युला कुठलाही तुम्ही खोकल्याचं साधी गोळी घेतली तर खर्च येतो, मिक्सर घेतलं की तिप्पट खर्च आणि साईड इफेक्ट सुद्धा वाढतात. औषध म्हटलं की साईड इफेक्ट येणार. 100पैकी 10 लोकांना येतात साईड इफेक्ट, सगळ्यांना येत नाही. कारण प्रत्येकाला साईड इफेक्ट तर औषध कोणी घेणारच नाही ना. त्याच्यामुळे काहीतरी काय पण प्रमाण वाढत जातं. अशी 3 कारणं आहेत. नंबर 1, सरकारने खाकाभर केलेले आहे आणि किंमत नियंत्रण देत नाही, ते शक्य आहे सरकारला. आणि आता आम्ही काय म्हणतो, तुम्ही रिक्षावाल्या लोकांना कमीत कमी टाकले बरोबर आहे, तर रिक्षावाल्याचं कसं ठरतं ते भाडं, तर काय रिक्षाचा खर्च किती येतो, पेट्रोल किती महाग झालं, रिक्षाच्या गाडीचं काय होतं, बँकेचं व्याज किती असतं, एवढं करून त्या माणसाला काहीतरी पोटासाठी संसाराला लागलं पाहिजे बरोबर आहे. मग जसं तुम्ही किंवा तुमचं विजेचं बिल येतं, पाण्याचं बिल येतं, हे सगळं आपण करू शकतो की नाही. असं का सरकार करतो? पाणी आणि विजेचं बिलावर कंट्रोल काय? कारण ते जीवनावश्यक वस्तू. मधल्या काळामध्ये आपल्या अन्नधान्यावर सुद्धा सरकारचं किंमत नव्हती. तर एक उत्पादन खर्चाच्या आधारेच घातलं पाहिजे ना, दुसरा निर्णय काय असतो. इतकी साधी गोष्ट आहे, पण सगळ्या औषध कंपन्यांचे भरपूर पॉलिटिशियन लोकांना पैसे जातात, धोरणं जातात, त्यांचं विचार करायची पद्धतच वेगळी आहे, वेगळंच काहीतरी त्यांना अर्थशास्त्र शिकवतात, पुन्हा सगळं जवळ जातात. त्यामुळे आपली मागणी अशी, आम्ही गेले 40 वर्षी मागणी करतोय, ते काय सुप्रीम कोर्टात ती केस रखडतीये की नंबर 1 उत्पादन खर्चावर आधारित नियंत्रण करा. नंबर 2 ही मिक्सर सगळी अशास्त्रीय बंद करून टाका. म्हणजे सगळी नाही, एक 10% मिश्रणं चांगली असतात, नाही असं नाही. तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खाता, काही लोक खात असतील डॉक्टरने, तर कॅल्शियमच्या गोळ्याबरोबर व्हिटॅमिन D थोडं देतात, म्हणजे ते चांगलं ॲब्सॉर्ब होतं. कॅल्शियम जर ॲब्सॉर्ब व्हायचं असेल तर थोडंसं व्हिटॅमिन D ते घालावं लागतं. असं काय काय असतं, पण अगदी थोडी आणि बरीचशी 90% मिश्रणं बाजारामध्ये आहे, ती सगळी अशास्त्रीय आहे. कारण नसताना तुमच्या खिशावरचं बोधं वाढवणार असं ह्या 2 गोष्टी आहेत. आणि हे सगळं जर बंद झालं तर आज जेवढं ज्या किमतीला तुम्ही औषधं विकत घेता त्याच्या 1/4 किंवा 1/5 म्हणजे तुमचं जर महिन्याचं बजेट 500 रुपये असेल तर ते आज नक्की 100 रुपयावर 50 रुपये असेल. आणि कंपन्यांना प्रॉफिट मिळून सुद्धा चांगला प्रमाण सुद्धा. आम्ही तर फक्त 20% प्रॉफिट घेतो, तुम्ही 50% घ्या. जेव्हा आम्ही म्हणतो 100 रुपयाचा माल 200 रुपयाला विका, 100 रुपये उत्पादन खर्च, तुम्ही 50 रुपये मिळवा 100 रुपयावर, काय वाईट आहे का? आणि मग दुकानदाराला द्या, डिस्ट्रीब्युटरला द्या, तुमचा ट्रान्सपोर्टचा खर्च द्या, असतात तर खर्च. पण एवढं प्रॉफिट 500%, 2000%, 3000% प्रॉफिट काय अर्थ आहे का? हे सगळं बंद व्हायला. आता शेवटचा मुद्दा, मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही म्हणता मी काय करू? तर एकच तुमच्या हातात करणं, काही करणं नाही.
पुढच्या वेळेस मतदान जेव्हा कराल तेव्हा कुठला पक्ष असं म्हणायला तयार आहे, नाहीतर आपापल्या पक्षाला सांगितलं पाहिजे. आम्ही सगळे डाव्या पक्ष, रिपब्लिकन पक्ष या सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही जेव्हा घ्या. पण एक गोष्ट करता तुम्हाला येणं शक्य आहे. एक म्हणजे जाहिरात बघून कुठले औषध घेऊ नका. कारण त्याच्यामध्ये जेवढी जाहिरात तेवढं खोटारडेपणा जास्त. तुमचा माल जर चांगला असेल, तुम्हाला गव्हाची कधी जाहिरात ऐकायला येते का? कशाला गव्हाची? सगळ्यांना गव्हाचं महत्त्व माहिती आहे, बरोबर आहे. ते जे विकतलं जात नाही, ज्याच्यावर तुम्हाला भुलभुले त्याची जाहिरात करा. जाहिरात कुठली काहीतरी खूप चांगली जाहिरात आहे. टी व्हीवर काहीतरी टॉनिकची जाहिरात आहे. टी व्हीवर ते ग्लुकोज पावडर विकतात, काहीतरी हेल्दी ड्रिंक. आपण वाटतं आपल्या पोराला नातवंडाला खेळून आला की त्याला ती ग्लुकोज घालून देऊ. खोटं आहे सगळं. त्यानं काही ताकद विकत काही येत नाही. पहिली गोष्ट. नंबर 2, एक बारीक एक मुद्दा आहे अजून तुमच्या हातात येतो असा की सरकारने जनौषधी ऐकले का? जनौषधी दुकानं. हां, सरकारने जनौषधी दुकानं नावाची दुकानं, खाजगी दुकानं आहेत. खाजगी आहेत बरं का, सरकारचं असेल. पण सरकार अशीच, आता समजा यांनी ठरवलं, त्यांचं B.Pharm असेल, त्यांनी डिग्री मिळवली असेल आणि यांना दुकान काढायचं असेल, तर सरकार अशा विशिष्ट अटी घालून दुकान काढायला यांना कर्ज देतं. 1 वर्ष, काही 1 वर्ष 2 वर्ष अनुदान देतं, थोडं देतं पण म्हणजे मदत मिळते. आणि त्याला सरकार औषधं पुरवतं किंवा सरकारने सांगितलेल्या कंपन्या, आणि त्या कंपन्यांना सरकारने सांगितलेलं असतं कुठल्या रेटने औषधं पुरवायची. त्या दुकानदाराला नियंत्रित दराने औषध कंपन्या औषधं पुरवतात आणि त्या दुकानदाराला नियंत्रित दराने विकायचं बंधन असतं. त्याच्यावर छापलेली किंमत असते आणि ती तुम्ही जे बाजारात जे औषध घेता त्याच्या ती 1/4 निम्मी असते. सगळे वेगवेगळे असतात पण कमीत कमी निम्मी तुम्हाला निम्म्या किमतीत औषधं मिळतात. त्यामुळे तुम्ही जर गुगल केलं तर जनौषधी शॉप नियर मी असं तुम्ही सर्च टाकला किंवा माझ्या घराजवळ, आता मराठीत होतं तुम्हाला माहीत नाही पण विचारलं तर जनौषधी दुकानं तुमच्या जवळपास कुठे आहेत? निदान पुण्यासारख्या ठिकाणी आहे, खूप आहेत. इतर ठिकाणी सुद्धा कोल्हापूर, सोलापूर, धुळं, नाशिक, शिर्डी सगळ्या ठिकाणी एखादं दुकान असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर जाऊन ते घेतलं तर तुमचा उत्पादनाचा खर्च कमी होईल. पण त्यात भानगड काय आहे की डॉक्टर लोक अशी नवीन औषधं लिहून देतात की ते जनौषधीवाल्याकडे नसतात. अशी अडचण. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमचा डॉक्टर चांगला असेल किंवा माझी एवढी परिस्थिती नाही, चांगली औषध, पण जनौषधीमध्ये हे औषध आहे ते तर सरकारनेच पुरस्कृत केले ना, त्यातलं कुठलं घ्यायचं मला सांगा, मी घेतो. तर काही डॉक्टर चांगले असतात, बरोबर, तुला नाही बरोबर ना, पण ती औषधं चांगली असतात. 50-50, 60-60 वर्ष तर संशोधन झालेलं असतं. जगात कोट्यवधी रुपयाची ते औषधं विकली गेली, आज सुद्धा विकली जातात. तर असं सुद्धा आपल्याला करणं शक्य आहे की तुम्हाला जे तुम्ही जे औषध घेऊन जाता, प्रिस्क्रिप्शन ज्याला म्हणतो ना, डॉक्टरची फी, ती त्या दुकानदाराला दाखवायची. तो जर चांगला असला तर काही केला की मूर्ख आणि उर्मट असेल, पण त्यांना जर म्हटलं की बा म्हणजे मूळ औषध तेच दे तुम्ही आम्हाला, नाव काही लिहिले असेल ना, कारण डॉक्टर काहीतरी ब्रँड लिहून देतो ना. जनौषधीमध्ये ब्रँड कुठलाही मिळत नाही, मिळायला नको खरं म्हणजे. आता काही लोक चोरून ब्रँड सुद्धा विकतात, खरं त्यांना परवानगी नाही. तर तो चांगला असला, प्रामाणिक असला तर तो तुम्हाला ते ब्रँड बघून त्यातलं जेनेरिक औषधं अमुक आहे ते तुम्हाला देतो आणि ते निम्म 1/4 किमतीला पडतो. मी माझ्या तर अनेक नातेवाईक जे ते चांगल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आहेत, पण त्यांना सांगेल तुम्ही शहाणे असाल तर जनौषधी दुकान. पण ही अडचण आहे, जनौषधीमध्ये मिक्सर्स मिळत नाहीत जास्त. आता हे डॉक्टर लोक चुका करतात, डॉक्टर लोक मिक्सर घेऊन देतात अन्नावश्यक. तुम्हाला समजा एखादा डॉक्टरने एक कॉफ मिक्सर घेऊन दिलं, मग तुम्ही जनौषधी दुकान आहे तो म्हटलं आमच्याकडे एक कॉफ मिक्सर नाही. आता याला काही उत्तरं नाही. म्हणजे डॉक्टर लोकांनी आपला व्यवहार सुधारण्यास, ज्यांच्या हातात सगळी सूत्र आहेत त्यांनी आपला व्यवहार सुधारणं हे खरं उत्तर आहे. त्यांच्यावर सामाजिक दबाव यायला पाहिजे आणि असं न करता आज सगळ्यांना मुक्तदार केलं. आता शेवटचा मुद्दा, एक 4 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला, तुमच्यातल्या काही लोकांनी पेपरला वाचला असेल, की त्यांनी डॉक्टरांना आता असं म्हटलेलं आहे की सर्व डॉक्टरांनी फक्त जनरिक नावानेच औषधे लिहून दिली पाहिजे, ब्रँड नेम लिहून द्यायला डॉक्टरांना बंदी, असं सुप्रीम कोर्टाचा आदेश. एवढं कुठं पाहू. पण भानगड अशी आहे की मी आता खाजगी प्रॅक्टिस करत नाही, मी आपल्या नातेवाईकांना, मित्रांना वगैरे औषध लिहून देतो. मी जर एखादं ॲमॉक्सिसिलिन असं लिहून दिलं, हां, मूळ नाव, जनरिक नाव,
तर बाजारामध्ये अमॉक्सिसिलिन या नावाने औषधच उपलब्ध नाही, कारण कुठली कंपनीच करत नाही. ते डॉक्टरना आदेश देण्यामध्ये काय पुरेसं नाही ना, कंपन्यांना आदेश दिला पाहिजे की तुम्ही जी काय औषधं आहे ती जनरिक नावानेच विकली पाहिजे. आणि डॉक्टरांना म्हटलं पाहिजे तुम्ही जनरिक नावाने घेऊन द्या, तर ते विकले. कंपन्यांनी ब्रँड नावाने औषधं त्या बाजारात ठेवायचे आणि मी मात्र जनरिक नावाने लिहून देईल, तर मग दुकानदार काय करेल बाबा, तुम्हाला हे असं हे जनरिक नाही, पण त्या जनरिकचा हा ब्रँड उपलब्ध आहे माझ्याकडे, चांगला आहे, स्वस्तातला आहे, हा मोठं देऊ का, तुम्ही काय नाही काय म्हणतो, तुम्हाला औषध घ्यायचंच असतं. पण एक तरी पाऊल सुप्रीम कोर्टाने टाकलेलं आहे, निदान लोकांच्या डोक्यामध्ये जनरिक नावाने औषध घेतलं पाहिजे हा मुद्दा तरी आता चर्चेमध्ये आहे. आमचं म्हणजे जनजागृती, म्हणजे मी एवढे 50 लेख लिहून जेवढं काम होणार नाही तेवढं काम तर सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने झालं की म्हणजे कुठेतरी चर्चा होईल ना, ते पेपरामध्ये न्यूज चॅनलवर इकडे तिकडे चर्चा होईल. तर असा हा सगळा खेळ चाललेला आहे. त्याच्यामध्ये सामान्य नागरिक हा हतबल आहे. पण ही थोडीशी जागा जनौषधी दुकानामध्ये निर्माण झालेली आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे सुद्धा निर्माण झालेली आहे. आणि जर आमची जी 2003 सालापासून पडीक असलेली केस आहे त्याच्यामध्ये जर आम्हाला यश मिळालं आणि सुप्रीम कोर्टाने जर मान्य केलं की औषधाच्या किमती ह्या उत्पादन खर्चावर आधारितच ठेवल्या पाहिजे, हे जर सुप्रीम कोर्टाने तसा आदेश काढला तर केव्हा तरी आपल्याला काहीतरी अशा आमच्या अनेक मागण्या आहेत, 4 मागण्या आहेत. म्हणजे जनरिक नावाने औषधं करा, किमतीवर नियंत्रण करा, सर्व अशास्त्रीय मिश्रण बंद करा आणि औषध कंपन्यांनी जे खर्च करतात त्यांची जी जाहिरात करतात त्याच्यावर नियंत्रण करा आणि खोटे दावे करायचे बंदी घाला. काय वाटते ते खोटारडे दावे डॉक्टरांकडे सुद्धा करतात. डॉक्टर प्रत्येक दावा कुठे तपासून बघणार, एवढा वेळ नसतो. तर हे म्हणजे खोटारडे दावे करणं, डॉक्टरांना भुलभुलैया करणं, डॉक्टरांना लाच देणं, त्यांची जी काही मार्केटिंग प्रॅक्टिस म्हणतात त्याला, त्यांची जे मार्केटिंगचं जे हे असतं ते वैज्ञानिक पातळीवर करायला पाहिजे. त्याच्यामध्ये हेराफेरी करून चालणार. अशा 4-5 मागण्या आम्ही गेले 40 वर्ष करतोय, अजून काही फारसा फरक पडलेला नाही. पण काही थोडीशी जनजागृती झालेली आहे आणि जनौषधी दुकान वगैरे हे सुद्धा ह्या दबावामुळेच निघालं की जनरिक औषधं नावाची काही गोष्ट असते ती स्वस्त पडते, लोकांना हे ब्रँडेड औषधं परत देणं काही लोकांना तर तुम्ही उपलब्ध करून द्या. आणि आता हे सरकार सारखं म्हणतं, भाजप आलं त्यांनी सांगितलं की काहीतरी मनमोहन सिंग सरकारने काय ती योजना मनमोहन सिंग सरकारची बरं का, काँग्रेस सरकारची 2008 सालची, पण ती अशीच रडत खडत चालली होती. काहीतरी 5-6 हजार दुकानं होती. आता भारतामध्ये त्याचे 100 पट 1000 पट प्रायव्हेट दुकान आहे, केमिस्ट ज्याला म्हणतात ना, असे भारतामध्ये 6 लाख दुकान. किती? 6 लाख. आणि यांनी मनमोहन सिंग सरकार काढले किती? 3000, 30,000 की पण. मग आता बीजेपी सरकारनं तरी सांगितलं की आम्ही काढू, जणू काय आम्हीच लावलेलं आमचंच हे धोरण, खोटारडे पण आहे. धोरण मनमोहन सिंग सरकारचं आहे. यांनी फक्त ते मोठं केलं, करून किती मोठं केलं. ते काहीतरी 3000च्या ऐवजी आता काहीतरी 15,000 दुकान आहे. पण 6 लाख खाजगी दुकानं कुठे, आणि यांची एवढीशी 15,000 जनौषधी नाही मिळत. ग्रामीण भागात तर मिळतच नाही. आणि त्याच्यामध्ये इतर अनेक अडचणी आहेत. तर सगळेच जनौषधीवाले काही प्रामाणिकपणे काम करत अशातलंच भाग नाही. त्याच्यामुळे एकंदर भारतामध्ये जेवढी औषधं विकली जातात त्यातली फक्त 1% औषधं आज जनौषधीमध्ये विकली जातात. पण ठीक आहे, मी म्हणतो 1% रुग्णांना का विना, 1% प्रमाणात का विना आज स्वस्तामध्ये औषधं आणि त्यातून आपोआप प्रचार होतो. शेवटी अनुभव असतो ना. तुम्ही एकदा जरी एखाद्या जनौषधीचं दुकान घेतलं आणि तुम्हाला गुण चांगला, तुम्ही दुसरा सांगता नाही जनरिक नावानेच औषधं घ्यायचं बरं का, ती काही खराब नसतं. असा प्रचार हळूहळू होत चाललेला आहे. आणि म्हणून मग राजकीय पक्षांवर दबाव आला. भाजपसुद्धा का बरं तो निर्णय घेऊन पुढे ढकलते. आणि आता त्यांनी म्हटलं की आम्ही असं करू, करतात काय माहीत नाही, पण वाढेल काय. पण त्या लोकांचा जो गड्डा आहे औषध कंपनी आणि सगळ्या या मिक्सर्सचा, त्याला काही हात घालणं ते काय करणार, ते सगळे त्यांचेच पित्ते आहे. पण लोकांचा असंतोष वाढू नये म्हणून जे जरा जे काही परेशान आहे, जे आरडाओरड त्यांना थोडंसं काहीतरी मिळाल्यासारखं म्हणावं म्हणून, थोडा कोर्टाचा दबाव म्हणून, असं सगळं ते धोरणामध्ये बदल करतात. त्याच्यामुळे जनजागृती करणं, आपण या सगळ्या मूर्खपणापासून दूर राहणं आणि शक्यतो जनौषधीच्या दुकानातून औषधं खरेदी करणं हा एक चांगला उपाय आहे. त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर
लाल सलाम पहिले लाल सलामनी पहिले तुमचा परिचय करून द्या परिचय करून द्या. मी सांगितलेलं काही प्रमाणामध्ये पुण्यात राहिलेलं मला माहिती होतं. मागोवा नावाचं मासिक सुधीर खेडेकरने अनेक वर्ष चालवलं. त्या मासिकावर सरकारने बंदी आणली. नाही ते बंद पडलं. बंदी आणली त्याचे काही अंक माझ्याकडे. त्यातल्या एका अंकामध्ये पेनिसिलिन ही जेंटामायसिन याच्यावरती प्रदीर्घ लेखमाला होती. 35 पैशात तयार होणारं जेंटामायसिन पेनिसिलिनचं बेसिक आहे. त्या मिक्सर करत सहा इंजेक्शनचं कोर्स 12 इंजेक्शनचं कोर्स पेशंटचे सगळं पॅकचं शेतात टाकून जायचं. भरपूर झालेले पेनिसिलिन प्लेन पेनिसिलिन मिक्स पेनिसिलिन भरपूर वेळेकाळात त्यावेळेला त्याच्यावरती हे केलं काहीही उपयोग झाला नाही. आज देखील जेवढे प्रश्न काय तुमचा प्रश्न काय प्रश्न असा आहे की हे जर सरकारला माहिती करून सांगितलं सरकारला जर माहिती सरकार व्हीप का काढत नाही. कारण मालक नोकराला सांगू शकेल नोकर मालकाला सांगू शकणार नाही. सध्याची ही क्रॉनिक कॅपिटलिझम ही जी संस्था आहे जगामध्ये सगळ्यांच्या हातात सगळ्या श्रीमंत लोकांच्या हातात औषधी कंपनी आहे. पुण्यामध्ये एक नाही का मी नाव करून सांगतो हे म्हणते की गोळी पुण्याचं मोनोपॉली हे पूर्ण पडली. दुसरी गोष्ट म्हणजे किंवासारख्या देशात अमेरिकेत प्रश्न काय कळला नाही. प्रश्न असा आहे की सरकार सामान्य लोकांना सहजपणे काय देऊ शकेल याचा व्हीप का नाही काढत. त्याचं उत्तर मी आधीच दिलंय. सरकार त्यांना बांधलेलं आहे. खरं समजत आहे ना जोर आणि आवाज त्यांच्या वतीनेच राज्य कारभार करतात. जोर आणि आवाजदार जो कोर्टात नेमकीवर बसले असतील त्यांचे न्याय मागायचाच नाही कोणाला. मागे घेते हात बरोबर. बाळासाहेब ठीक आहे. 4 कोटीचा नफा तुमची कंपनी करत असेल तर 80 लाख तुम्हाला वर्षाला मिळतात. 30% प्रमाणे तेवढ्यात तुमचं चालतं कसं. आणि तुम्ही कारण मग तुम्ही त्याचे फॉर्म्युले विकत घेता का तुम्ही त्याचे रिसर्च करता. तुम्ही फॉर्म्युले तुम्ही सगळ्या टॅब्लेट्स तयार करत असाल ना औषधं करता तेव्हा. नाही काय असतं माहिती का एकदा का आम्ही औषध एखादं तयार करायचा फॉर्म्युला फॉर्म्युला तर पुस्तकात दिलेला आहे. आम्ही काही शोधून काढत नाही. आलं का लक्षात. तुम्ही सुरुवातीला होता की नाही माहीत नाही. आम्ही काय करतो बाजारामध्ये पावडर विकत मिळते आणि सगळ्या कंपन्या त्याच कंपनीकडून पावडर विकत घेतात. आम्ही ज्या कंपनीकडून पावडर विकत घेऊ औषधांची पावडर सगळ्या कंपन्या काय करतात म्हणजे कंपन्यांमध्ये 2 फरक असतात. एकाला फॉर्म्युलेशन इंडस्ट्री म्हणतात. आम्ही फॉर्म्युलेशन इंडस्ट्री 90% कारखाने हे फक्त पावडरच्या गोळ्या कॅप्सूल लिक्विड तयार करतात. आम्ही तेवढंच काम करतो. आलं लक्षात. आता पावडरच्या गोळ्या कशा करायच्या हे सुद्धा पुस्तकात दिलेलं आहे. पॅरासिटामॉलचं पावडर त्याच्यामध्ये होतं काय जसं मी मगाशी उदाहरण देत होतो की बिर्याणी कशी करायची हे परंपरेने लोकांना माहिती आहे. त्याच्यावर आता यूट्यूबवर चॅनल आहेत पुस्तकं दिलेली आहेत. तर ते जे काही आणि बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार असतात. तर कुठली प्रकारची बिर्याणी कशी करायची हे जसं लिहिलेलं असतं तसं पुस्तकात दिलेलं असतं. फक्त ते प्रत्यक्ष तुमच्या कारखान्यामध्ये तुम्हाला ते करावं लागतं. आणि त्यातले जे बारकावे असतात त्यातले एक्सिपियंट म्हणतात त्याला बाइंडर म्हणतात फॅसिलिटी म्हणतात. अशा 6-7 प्रकारच्या त्याच्यामध्ये इतर गोष्टी काढ. त्याचं प्रमाण किती कंपनी कुठली बॅग साईज काय हे तंत्र असतं. आणि हे तंत्र काही फार मोठं नाही. आमचा जो प्रोडक्शन केमिस्ट जो आहे त्याने स्वतः 40 प्रकारचे म्हणजे पुस्तकात वाचून अनुभवाच्या आधारे केलेले. त्यामुळे वेगळं आणि आम्हाला का खर्च येत नाही सांगतो ना. आमचं का भागतं एकतर आम्हाला कोण ट्रस्ट आहे ना. आम्हाला कोणाला वैयक्तिक काही गिल्ट सुद्धा मिळत नाही. आमचे जे कोणी आहेत ते सगळे पगारी नोकर आहेत. नंतर आमचा एकच खर्च असतो की जे सुधारणा करावे लागतात. मशीन जुनी होतात कारखाना वाढवावा लागतो कायदे नवीन येतात त्याला तेवढं पुरतं. ते आम्ही सांगतोय आम्हाला सिद्ध करायचं होतं की स्वस्तामध्ये चांगल्या दर्जाची औषधं देणं शक्य आहे. जर मार्केट नावाची गोष्ट मार्केटिंग नावाचा प्रकार जर नसेल म्हणजे त्याच्यासाठी भरपूर तर आपलं शक्य एवढंच आम्ही करतो. तर आम्हाला रिसर्च करावं लागत नाही. आम्ही कुठलंही संशोधन करत नाही. आम्ही सगळी ट्राईड अँड टेस्टेड कम्पेअर समजा करोनामध्ये तेव्हा आणि करोना आला करोनाला व्हेरियंट म्हणून डेव्हलप झालं. करोनाचं व्हेरियंट आलं. व्हेरियंट झाल्यानंतर मग त्याला काहीतरी प्लस वेगळं काहीतरी घ्यायला पाहिजे ना. तर ते तुम्हाला
तुम्हाला कुठं माहिती सर? तुमच्याकडे नाही पण आम्ही बरोबर आहे, आम्ही ह्या वरच्या देवरची औषधं तयार करत नाही. म्हणजे टॉपमोस्ट जी औषधं असतात की नाही, आम्ही साधारणतः 100 बघा भारतामध्ये 300-400 प्रकारची औषधं विकली जातात. हॉस्पिटलमध्ये वेगळ्या प्रकारची करतात. आम्ही जी औषधं विकतो ती साध्या दवाखान्यामध्ये सांगा, तुमचा जर MBBS डॉक्टर असेल, फॅमिली डॉक्टर, त्याच्याकडे 25-50 प्रकारची औषधं तो लिहून देतो किंवा स्वतः ठेवतो. एखाद्या कन्सल्टंट असेल छोटं हॉस्पिटल तर 100 प्रकारची औषधं लिहून देतो. तर आम्ही जी औषधं तयार करतो ती साधारणतः छोट्या हॉस्पिटलपर्यंत पुरतात. आता हे मोठी मोठी हॉस्पिटल त्याच्यासाठी आमच्याकडे औषधं नाही आहेत. पण हां, तुम्ही केली सगळे डिस्कस केली. तुम्ही आपण ॲलोपॅथीची जी औषधं, युनानी मेडिकलची औषधं आणि आयुर्वेदाची औषधं याच्यात किती काय मला काय माहित नाही, माझा अभ्यास नाही. मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की मनात आणलं आज आपल्या देशामध्ये मुद्दा माझा मर्यादित आहे, माझं मुद्दा की आपल्याला लोकांना रिझनेबल किमतीला औषधं देणं शक्य आहे. आज जेवढ्या रेटला तुम्हाला औषधं पडतात त्याच्यामध्ये 1/4 1/5 किमतीला आज बाजारामध्ये औषधं देणारे लोक आहेत, आम्ही आहोत. जसं जनौषधी आहे, सरकार स्वतः तर त्याच्यापेक्षा निम्म्या किमती. आता महाराष्ट्र जर तुम्ही जर घेतलं तर महाराष्ट्र सरकार जेव्हा कोट्यावधीमध्ये औषधं विकत घेतं तेव्हा आमच्या निम्म्या किमतीला विकत घेतं मोठ्या म्हणजे कारण बल्क साधी म्हणजे घाऊक बाजारामध्ये खूप किमती कमी असतात. त्यामुळे हे आम्ही तुम्हाला जे सांगतोय ते नवीन नाही आहे, तो तुम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे आज जर आम्ही आमची ब्लड प्रेशरची गोळी 40 पैशाला विकत असू, 50 पैशाला, तर महाराष्ट्र सरकार 25 पैशाला विकत घेतं. कारण जेवढी मोठी ऑर्डर तेवढा त्याचा इंडिव्हिज्युअल खर्च कमी होतो. मुद्दा काय ठीक आहे, त्यांची काही बोलू शकत नाही, भांडू पण शकत नाही. ठीक नाही. म्हणून म्हटलं सरकारचं धोरण हे आहे. तर हां बोला, पाया बिघडला की इमारती बिघडते. प्रश्न काय ते विचारा. बरोबर आहे. हा रूल आहे सर्वसाधारणता. मुख्याध्यापक बिघडला की शाळा बिघडते. बरोबर आहे. ह्याचा काही प्रश्न होता, त्याचा प्रश्न आहे. सर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की तुमच्या ज्या 4 मागण्या तुम्ही मांडल्या गेल्या 1980 पासून, तर त्यात शेवटचं तुम्ही सांगितलं की काही ही मिक्सचर बंद झाली पाहिजे आणि बेसिक म्हणजे जनरिक नावाने ते आले पाहिजे. तर तुम्ही ॲमॉक्सिसिलिनचं उदाहरण दिलं, पण हल्ले ॲमॉक्सिसिलिन बरोबर आता मिक्सचर किंवा कॉम्बिनेशन जे येतात ॲमॉक्सिक्लाव्ह ते बरोबर आहे. असं. तर मीनवाईल जो पेशंटचा रेजिस्टंट ह्याला याच्याविषयी काय सांगता येईल का? की मीनवाईल जो रेजिस्टंट डेव्हलप झालाय आणि तुम्ही म्हणता जसं इम्प्लिमेंटेशन व्हायला लागलं की फक्त प्लेन ॲमॉक्सिसिलिन लिहून दिलं, तर व्हॉट अबाउट रेजिस्टंट? नाही काय म्हणते मी तुम्हाला तसं काही फरक पडेल? नाही, पहिले थोडीशी तुम्हाला माहितीची दुरुस्ती करून सांगतो. मी तुम्हाला काय म्हटलं की बाजारात जे मिक्सर्स आहेत त्यातले 90% हे अशास्त्रीय, 10% वैज्ञानिक आहेत. आणि ॲमॉक्सिसिलिन बरोबर ऑर्गॅनिक ॲसिड म्हणून जे असतं ना ते मिक्स करणं हे आवश्यक असतं, ते शास्त्रीय आहे. उदाहरण म्हणून जसं मी तुम्हाला म्हटलं कॅल्शियमच्या गोळ्यांबरोबर व्हिटॅमिन D थोडंसं घालतात. रक्त वाढण्यासाठी लोहाच्या गोळ्या म्हणून असतात, आयर्न म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये थोडंसं फोलिक ॲसिड घालावं लागतं. तर तुम्ही आयर्नमध्ये फोलिक ॲसिड घातलं तर ते जास्त चांगलं काम करतं. पण अशी किती आहेत? तर आता जागतिक आरोग्य संघटनेची यादी आहे, आवश्यक 300 पैकी 25 औषधं फक्त अशी मिक्सरवाली 7% आणि आपल्या बाजारामध्ये 40% औषधं मिक्सरवाली आहेत. त्याच्यामुळे काही औषधंही मिक्सरसारखी लागतात. त्यामुळे थोडी चुकीची दृष्टी झाली. दुसरं म्हणजे तुम्ही जे म्हणता की जंतू ताप देण्याचे नाही लागत, तर तो वेगळा विषय. हां, त्याचं संशोधन करायला पाहिजे, त्याला अनेक गोष्टी करायला पाहिजे. अशी वेळी वाकडी गरज नसताना औषधं वापरली तरी सुद्धा जंतू, जसं आपण DDT प्रत्येक DDT मारतो, बरोबर आहे, त्यामुळे DDT काम करायची झाली. तसं आलेल्या प्रत्येक जुलाबाच्या पेशंटला जर मी अँटीबायोटिक देत बसलो तर ते जुलाबाला काम करत नाही, असंच झालं. डॉक्टर म्हणजे काय BMS BHMS कुठलाही डॉक्टर काही शिक्षण न घेता कोणी काही लिहून देतो दुकानात तुम्हाला काही मिळतं. दुसरा प्रश्न असा होता की मध्ये सत्यमेव जयते नावाचा एक आंदोलनाचा प्रोग्राम होता, तर त्यावेळेस त्यांनी असाच तो विषय घेतला होता जनरिक मेडिसिनचा. तर ते राजस्थान गव्हर्नमेंटमध्ये एक जण होते, तर त्यांनी तो केला होता.
तसं तुम्ही म्हणता तसं स्टेट लेवलला होऊ शकतं. अगदी नक्की होऊ शकतं. झालं तर आता दीनानाथचं किंवा आपल्या सह्याद्रीचं उदाहरण घेतलं तर त्यांना काही तसं सर म्हणलं तसं त्यांना काही व्हीप काढता येईल का की तुमच्या दीनानाथमध्ये जनरिक स्टोअर असावं? नाही नाही, जे राजस्थानचं मॉडेल आहे ना, राजस्थानमध्ये जे केलं ना, यांचा प्रश्न चांगला आहे. बघा, राजस्थानमध्ये जे केलं तुम्ही सत्यमेव जयते परत एकदा बघा, खूप चांगलं आहे. तर तो करणारा डॉक्टर तो माझ्या ओळखीचा आहे, म्हणजे आमची ओळख झाली. तर अतिशय तो आहे डॉक्टर, पण तो झाला IAS. हां, आणि तो त्या अधिकाऱ्याकडून गेला आणि तो म्हटलं की हे का नाही करणं शक्य, तो करत नव्हता. आणि त्याने मंत्र्यांना सांगितलं की तुम्हाला जर मतं मिळवायची असतील शेवटी तर काहीतरी पॉप्युलर करावं लागतं ना, नुसतंच काय दडपशाही करून आणि हे करून करता येत नाही. थोडं हे करायचं, थोडं तेही करायचं, लोक बिचारे थोडक्यात विश्वास ठेवतात. तर तसं त्यांनी केलं आणि त्याला ॲक्च्युली हे सगळं जे झालं राजस्थानमध्ये त्याची सुरुवात तामिळनाडूमध्ये झाली. तुम्ही तर जर ऐकला एपिसोड परत ऐका, तर त्याची सुरुवात तामिळनाडूमध्ये 1998 साली झाली, 1995 साली. तिथे तामिळनाडू सरकार हे भरपूर करप्ट आहे की ललिता काय ते हां, म्हणजे करप्शनची महाराणी आहे ती. पण तिने मतं मिळवण्यासाठी तिच्याच मंत्रिमंडळातल्या एका चांगल्या अधिकाऱ्याला निवडलं. जसं आपलं SD महामंडळ ऑटोनॉमस होतं, तसं त्यांनी एक ऑटोनॉमस स्वायत्त महामंडळ तयार केलं, तामिळनाडू मेडिकल सर्व्हिस कॉर्पोरेशन. जसं कॉर्पोरेशन केलं, त्याला 500 कोटी रुपयाचं बजेट दिलं, 100, 200, 500 कर्मचारी दिले ट्रेंड. ते सगळं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हे मिळालं तर मी करणार, तुम्हाला जमणार बरं वर्क कर. पण ते प्रचंड यशस्वी झालं आणि सरकारी केंद्रामध्ये, खाजगी दुकानात नाही पण सरकारी केंद्रामध्ये सर्व औषधं तामिळनाडूमध्ये फुकट मिळतात. बजेट त्यांचं वाढलं नाही सरकारचं, पण त्याच बजेटमध्ये भरपूर पुरवठा झाला. आता आपण सरकारी दवाखान्यात गेलो महाराष्ट्रात, तर हे औषध संपलं, ते औषध संपलं, औषध मिळत नाही, संपलं. आता येत आता डॉक्टर तरी काय करणार, तसं आज तामिळनाडू बंद झालं. तर पहिलं मॉडेल जे राजस्थानमध्ये तुम्हाला दिसतं ते पहिले तामिळनाडूमध्ये झालं 95, मग केरळमध्ये झाला 2009 साली आणि मग 11 साली राजस्थानमध्ये. आणि मी 2003 सालापासून प्रत्येक आलेल्या मोठ्या सरकारी अधिकाऱ्यातून भेटून त्यांना सांगतोय की अहो तुम्ही हे करा, तुम्ही त्या मंत्र्यांना पटवून सांगा की ह्याच्यामध्ये हे क्षेत्र तुम्ही काय खाबुगिरीपासून दूर ठेवा, बाकी काय तुम्हाला खायचं ते खा, पण ह्यात तुम्हाला हे मिळेल काय मतं मिळतील. पण तेवढं अक्कलच नाही. सर आयुक्त महेश झगडे होते त्या दरम्यान त्यांच्या हातात हे नाही ना, त्यांच्या हातात निर्णय नाही. निर्णय हा मंत्री पातळीवर व्हावा लागतो. हा निर्णय काय आहे स्वायत्त. आता त्यांनी काय केलं, एवढं सगळं बोंबाबोंब चालली ना, त्यांनी स्वायत्त महामंडळ केलेलं आहे. हाफकिन संस्थेला चालवायला दिलं. आता हाफकिनला आधीच खूप वेगळा त्यांचा कारभार चालतो. हाफकिन लसी तयार करते, औषध तयार करते, इतर काम. त्यांना एक 10-15 स्टाफ दिला आणि काहीतरी 50-100 कोटी दिले. त्यांनी काय काटचून होणार, ते फेल गेलं. मग म्हणायचं बघा हे होत नाही काय, इतके ते सगळे मुरलेले करप्ट आणि घाणेरडे काही लोक बसले तिथे तुमच्या त्या मंत्रालयात की ते हुस देत नाही. त्याला चांगला खमक्या आणि जनहित लक्षात ठेवून करणारा मंत्री पाहिजे, किंवा मतासाठी काय ना. तामिळनाडूमध्ये झालं हे राजस्थानचं सरकार तसलंच आहे, ते काही जनवादीवर काही नाही, पण त्यांनी त्याच्यावर मतं मिळवली, हुशार होते म्हणजे. तर त्याच्यासाठी तुमच्या मतासाठी तरी करा असं आम्ही त्यांना सांगतो. आता हे आंबेडकर म्हणून जे आलेत ना, ते नवीन आहेत, ते जर वेगळे आहेत. तर आमचा एक कार्यकर्त्यांच्या ओळखीचा आहे कोल्हापूरला, आमची आता या आठवड्यामध्ये केव्हा तरी बैठक होईल, तर आम्ही जाऊन सांगणार आहे की तुम्हाला. आता तो काय लहान माणूस आहे, खरे सगळे मोठे अजित पवार वगैरे असेल दादा होते, तर कुठेतरी त्यांनी पटवलं पाहिजे ना की आपल्याला जर पॉप्युलर म्हणून पुढच्या इलेक्शनमध्ये मतं मिळायची असतील तर आपण हे करायला. हा दबाव जो असतो ना की तुम्ही हे केलं तर आम्ही मतं देऊ, हा तुमच्या आमच्यावर केलं आपण काय करू शकतो, तर आपण हात बोलतो काय करणार, आपण मातृभूस काय करणार. तर असं नाही आहे. कुठेतरी आपल्या या सगळ्या सामाजिक संस्था तुमचे संबंध असतात, काहीतरी आपण बोलत राहतो, चर्चा होते, पेपरामध्ये येतं, तर त्याचा काहीतरी परिणाम होतो. लोकशाहीमध्ये हा फरक आहे की निवडणुकीच्या राजकारणामध्ये पॉप्युलरिटी का विना लोक काहीतरी करतात आणि हे करू शकतात. 3 स्टेटमध्ये आहे. कामामध्ये तुम्ही आता हे तुम्ही सरकारला मागताय, कोणते काही मिळत नाहीये. आता एवढा माणूस किंवा आणि त्या समाजाची गरीब मुख्यमंत्री बरोबर घेऊन असे छानसा धक्का का देत नाही, तो दिल्याशिवाय होणार नाही. आणि 25 वर्ष आता गेले,
नाही हो, आम्ही सगळं केलं, आमची ताकद कमी पडली. आमची ताकद कमी आहे. केलं नाही अशातला भाग नाही. आम्ही मोर्चे नेले, आम्ही निवेदनं दिली, पेपरामध्ये लिहिलं. मी किती 50 वेळा हा लेख लिहिला असा वेगवेगळ्या पद्धतीने. तर आपली ताकद कमी पडते मान्य करूया. आणि ताकद कशी वाढता येईल आता हा मोठाच विषय आहे की आपल्यासारख्या लोकांची ताकद कशी वाढेल. आपण यावेळेस भेटणार ना सर तुम्ही ज्यावेळेस आरोग्यकारांशी भेट होणार आहे तर त्यावेळेस ऍटलिस्ट इन्स्टिट्यूट लेवलला हॉस्पिटल लेवलला एखादा जनरिक स्टोअर असावं अशी एक कल्पना म्हणा. कंपन्यांवर दबाव, जनरिक स्टोअरचा काय उपयोग आहे. कंपन्यांवर बंधन जो तुम्ही घालत नाही आणि त्याच्यावर नियंत्रण घालत नाही. तुम्ही जनरिक औषधं महाग मिळत काय उपयोग आहे. नाव ब्रँड केलं जनरिक आलं आणि ते औषधाची किमती कमी नाही तर तुम्हाला त्याचा काय उपयोग आहे. तर औषधांवर किंमत नियंत्रण येतं. किंमत नियंत्रण केव्हा येतं. 2 मार्गाने येतं. एक कायदेशीररित्या येतं. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःच हे असाल घाऊक खरेदीदार असाल. जसं सरकार आहे, महाराष्ट्र सरकार मी सांगतो ना, गेले 50 वर्ष महाराष्ट्र सरकार जे औषधं विकत घेतं ते तुमच्या आमच्यापेक्षा 1.5 किमतीला विकत घेतं. अक्षरशः चांगली घेतली तरी सुद्धा. आता ते बऱ्याच वेळा करप्शन करतात, बंडल औषध विकत घेतात, ही गोष्ट वेगळी. म्हणजे मुळामध्ये मला एवढं सांगायचं आहे की वैद्यकीय तंत्रज्ञान किती प्रगत असलं, औषध हा किती गुंतागुंतीचा विषय असला तरी सुद्धा औषध ही एवढी महाग असण्याची गरज नाही. हे असं ना भयंकर मोठं त्यात संशोधन लागतं, त्यात शेकडो कोटी रुपये खर्च होतात वगैरे वगैरे. पण ते 15-20 वर्षापूर्वी केलेलं. एकदा का तुम्ही संशोधन करून नवीन औषध शोधून काढलं की तुम्हाला 15 वर्ष पेटंट मिळतं, मग ते तरी मिळते. दुसरी कुठलीच कंपनी ती औषध तयार करू शकते. आणि भारतातली 90% औषधं ही 15 वर्षापूर्वी शोधलेली आहेत. त्यांना कुठलंही पेटंट नाही. त्यांचा सगळा रिसर्चवरचा खर्च निघालेला आहे. आणि भारतीय कंपनीने अजून एकही औषध शोधलेलं नाही. तर सिप्ला, LNB हे सगळे भारतीय कंपनी आहेत. त्यांनी कोणीही काहीही संशोधनावर फार मोठा पैसा खर्च केलेला नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, सामान्य नागरिक तुम्ही एवढं लक्षात ठेवा, विषय जरी गुंतागुंतीचा असला, अतिशय गुणकारी जरी असले तरी औषधं एवढी महाग असण्याची गरज नाही. केवळ नफेखोरीमुळे आणि दिवाळखोरीमुळे असते. तुम्ही काय म्हणता. हां, प्रश्न असा आहे, औषधं स्वस्त आहे, महाग प्रश्न आहे. सरकार इन्शुरन्स कंपन्यावरून चालू आहे. आज